Namaskar, welcome to Kaleidoscope. Uh, Today we are going to talk about the unsung heroes of human body, our kidneys. They work 24/7 behind the scenes. But most of us don't have any idea what actually goes on, how they actually work. So today we have invited a very special guest, Dr. Gautam Phadke. He's a nephrologist, aka a kidney doctor. He's going to shed light on how these vital organs work, clear up some misconceptions, and share lifestyle tips to help you support your kidney health. Thank you so much, Dr. Gautam, for joining us today on Kaleidoscope. खूप खूप स्वागत आहे तुमचं. Thank you, Gauri and Amol. I'm excited to be on this video cast or podcast. तुमचा कार्यक्रम खूप आवर्जून बघतो. Thank you. And I'm really excited. Thank you so much. So tell us about yourself, Dr. Gautam. मला माहिती आहे तुम्ही मुंबईचे आहात आणि तुमचे आई बाबा पण डॉक्टर आहेत. So tell us how it all began for you. Well, me born and brought up in Mumbai, Goregaon, suburb of Mumbai. आई मिरजेची, बाबा Oh. सोलापूरचे. Uh-huh. दोघं भेटले मिरज मेडिकल कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाले Uh-huh. आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करता बाबा मुंबईत आले बरं. KJ मध्ये आणि आई त्यांच्या मागे मागे. ऑफकोर्स ग्रोईंग अप 7वी 8वी 9वीत कळायला लागला की मॅथ काही जमायचं नाही. कठीण पडतं ते अल्जेब्रा आणि जॉमेट्री. त्यामुळे नॅचरल कल होता सायन्सकडे. बरं. आय गॉट सायन्स बेटर देन अदर सब्जेक्ट्स. And slowly, mom and dad, of course, were inspiration. त्यांचं वर्क एथिक, त्यांचं पेशन्सना हँडल करायची पद्धत वगैरे सगळं. So that's how I kind of started developing interest in medicine, and as one thing leads to the other. 12वी झाली, 12वी नंतर महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली मला, नवी मुंबई. ग्रॅज्युएटेड फ्रॉम med स्कूल. आणि नंतर काय तर थोडे विदेशी एक्झाम्स दिल्या, प्लॅब दिलं, USMLE दिली आणि त्या स्ट्रगल पिरियड मध्ये आय गॉट इन टू पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग इन KEM, पुणे, King Edward Memorial. I spent 3 years there, and then somehow stars aligned to a point where I got matched into a US program इकडे, University of North Dakota, Fargo. तिकडे मी 3 वर्ष परत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, बिकॉज सम ऑफ द थिंग्स दॅट यू हॅव टू रिपीट ॲज अ फॉरेन मेडिकल ग्रॅड. तिकडनं इंटरेस्ट ऑफकोर्स नेफ्रॉलॉजीमध्ये. देन आय वेंट इन टू युनिव्हर्सिटी ऑफ मिझुरी, कोलंबिया. तिकडे 2 वर्ष ट्रेनिंग आणि देन आय वेंट बॅक टू फार्गो. तिकडे 9 वर्ष होतो आणि आता लास्ट 6 years आय बीन इन शार्लेट, नॉर्थ कॅरोलिना. पण हा नेफ्रॉलॉजीचा इंटरेस्ट कसा काय डेव्हलप झाला? का पहिल्यापासूनच असं ठरवलेलं की नेफ्रॉलॉजी घ्यायचंय? नाही, over a period of time होता है. It's not like day one I decided. King Edward Memorial, KEM Hospital, Pune, our internal medicine, general medicine program is very strong in nephrology. बरं. फार छान बेस होता तिकडे तयार झाला माझा. ऍडव्हान्टेज असा झाला की मला ICU रोटेशन लवकर मिळालं, फॉर गुड रिझन्स. आणि तिकडनं वन थिंग्स लेड टू दी अदर. इंटरेस्टिंग स्टडीज मध्ये पार्टिसिपेट करणं. आमचे मेंटॉर होते डॉक्टर वाडिया, डॉक्टर लोबो, डॉक्टर गुलबोले. सगळे दे कीप यू ऑन युअर टोज. हळूहळू असं लक्षात आलं की आय वॉज गुड ॲट नेफ्रॉलॉजी. म्हणजे बाबा पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे स्लाइड्स बघायची ती एक्साइटमेंट नेफ्रॉलॉजीमध्ये आहे. इंटरनल मेडिसिन चांगला बेस असल्यामुळे स्पेशल्टीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग सोपी पडते नेफ्रॉलॉजी. सो 1+1 started adding up, and then I kind of knew I wanted to be a neurologist at some point, but then United States मध्ये program मध्ये admission मिळाल्यानंतर things got towards more nephrology. बरं. So how does a typical day in a nephrologist's life look like? So nephrology is a branch where आम्ही दोन्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम करतो आणि क्लिनिकमध्ये सुद्धा काम करतो. सो युजली आमचं हॉस्पिटल सर्व्हिस जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा असे मंडे मॉर्निंगला चालू होतं 6:30-7 वाजता, अँड टिल नेक्स्ट वीक
मंडे इव्हनिंग रादर वी आर ऑन कॉल 24/7. त्याच्यामध्ये काही नेफ्रॉलॉजीच्या इमर्जन्सीज असतील, कोणाला डायलिसिस लागत असेल, कोणाला काही मेडिकल प्रॉब्लेम झाला असेल किडनीमुळे, तर तो इव्हॅल्युएट करणं. So I also practice transplant nephrology, kidney transplant. So a lot of times organ offers येतात patient साठी की यांना बाबा किडनी मिळणार आहे. So you have to choose that organs along with your surgeons, take a decision चांगला आहे का नाही आहे, what's a good match. आणि and then you admit the patients and so on and so forth. So you take care of आम्ही म्हणतो त्याला acute kidney care. ते हॉस्पिटलमध्ये होते. तो साधारण आठवडाभर असतो पिरियड. उरलेले 3 आठवडे असतात ते आमचं क्लिनिकमध्ये असतं डिव्हिजन, आणि डायालिसिस राऊंड्स असतात आमचे. सो पेशंट्स हू अनफॉर्च्युनेटली नीड डायालिसिस टू मेंटेन लाईफ, ते होम डायालिसिस असतात, इन सेंटर डायालिसिस असतात, त्यांचे राऊंड्स करायचं, त्यांच्या गरजा काय आहेत ते बघायचं, इव्हॅल्युएट करायचं. आणि ऑफकोर्स क्लिनिकमध्ये व्हेरियस. बेसिकली तुमचा मेन फोकस इज ट्रान्सप्लांट आणि डायलिसिस म्हणजे. करेक्ट. सो अगेन नेफ्रॉलॉजी ट्रेनिंग मध्ये वेगळे सब ट्रेनिंग्स असतात. अच्छा. तर somehow I landed up in a practice, of course, which I love, where about 80% is transplant practice for me, and 20% general nephrology. असं डिव्हिजन आहे. But other of my colleagues are the other way around. 80% general nephrology, 10-20% transplant. That's usually a typical day for me. So doctor, आम्हाला सांगा, what exactly is nephrology? It's a big topic, so I'll try and summarize. Basically, nephrology is a branch where we have two kidneys. Maybe 5% general population madhe, they are just born with one kidney. That's how they are put together at birth. But most of us have two kidneys to begin with. And the major function kidneys असतं की बॅलन्स मेंटेन करायचं. की तुम्ही कुठली एक्सेस वॉटर घेतलं तर किडनीमध्ये सेन्सेस असतात की यू excrete that out or spend that excess water out. Another major important function की सॉल्ट आपण जे इंजेस्ट करतो त्याचं बॅलन्स कसं अटेन करायचं. आणि ऑफकोर्स नॉट टू फॉरगेट इम्प्युरिटीज. आपण जे खातो, जे प्रोसेस करतो, ते सगळं ब्लड मधनं प्युरिफाय करून ultimately you make urine. The nephrologist, the kidneys make urine and get rid of impurities in the body. It's a highly sophisticated filtration system. It is. आणि गंमत म्हणजे it has evolved from, of course, life started only in water first. आणि नंतर मग वॉटर आणि लँड, आणि आता एक्सक्लुसिव्हली आपण लँड मध्ये आलो. सो millions and millions of years the kidneys have evolved to where they are in humans right now. So Dr. Gautam, tell us, how do lifestyle diseases affect kidney health? Right. Couple of common diseases that we see causing chronic kidney disease, आपण ज्याला म्हणतो की जेणेकरून किडनीचं फंक्शन gets down to from probably 90%, 100% down to 60%, 50%, 40%, point where sometimes people need dialysis and transplants. The major cause is diabetes, high blood pressure, and of course certain other diseases that are common in particular races. For example, African Americans मध्ये एक जेनेटिक डिसीज आहे, ते कॉमन आहे. आपल्या पॉप्युलेशन मध्ये, भारतीय पॉप्युलेशन मध्ये डायबिटीज आणि हायपरटेन्शन इज नंबर 1 and number 2 कॉज. नॉट टू फॉरगेट ओबेसिटी, ज्याला आपण म्हणतो, there's a definition of obesity that is the top 3 or 4 causes of kidney disease. So it's a long process before which kidneys get involved. But साधारण 15 ते 25 वर्षांच्या ड्युरेशनचं डायबिटीज आणि हायपरटेन्शन, if not controlled, can lead to significant kidney diseases. बर, ठीक आहे. पण आता डायबिटीज आणि ब्लड प्रेशर तुम्ही म्हणताय, फॅमिली हिस्ट्री आहे, ओबेसिटी आहे. सो व्हॉट इज द बेसिक पॅनल, म्हणजे डायग्नोसिस साठी एक कुठला बेसिक हे आहे, पॅनल आहे जो आपण वापरतो की हे बहुतेक किडनी डिसीज कडे जात आहे? राईट. सो
मेन बजवर्ड ज्याला आपण म्हणतो इज अर्ली स्क्रीनिंग आणि अर्ली डिटेक्शन. सो हा एक बेसिक अप्रोच आहे. कारण आणि आता आता आपल्याकडे खूप भारतातही आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे, अवेअरनेस यायला लागला, इकडे सुद्धा अवेअरनेस आहे. एका ठराविक वयानंतर स्टँडर्ड गाईडलाईन्स दॅट रेकमेंड की बाबा रे तुमचं एकदा फास्टिंग ब्लड शुगर चेक करून घ्या किंवा ब्लड प्रेशर चेक करून घ्या. साधारण 40च्या आसपास unless you have very strong family history किंवा अर्ली डेथ ज्याला आपण म्हणतो 35-40च्या अगोदर कार्डियक डेथ वगैरे असेल, देन यू हॅव टू स्टार्ट अ लिटल सूनर. नाहीतर साधारण 40-45 वयाच्या दरम्यान बेसिक प्रायमरी केअर व्हिजिट असते, त्याच्यामध्ये तुमचं ब्लड तपासतात. त्या ब्लड पॅनलमध्ये इट इज इन्क्लुडेड, देर इज युरिन इन्क्लुडेड. ब्लड पॅनलमध्ये इज अ लॅब टेस्ट कॉल्ड क्रिएटिनिन. सो देर इज अ नॉर्मल रेंज फॉर दॅट. त्याच्या बाहेर जर का असलं तर इट इज अ व्हेरी गुड स्क्रीनिंग टेस्ट आपण त्याला म्हणतो की you want to get as much screening tests done in general population to detect kidney disease early. So you should probably start at around 40-45 years of age. Especially आणि त्याच्यानंतर मग प्रायमरी केअर डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे कधी कधी वर्षाने रिपीट करायचं, कधी कधी 2 वर्षाने. आणि मग एका ठराविक फंक्शनच्या लेवलच्या खाली गेलं देन आपल्याकडे क्रायटेरिया आहेत, गाईडलाईन्स आहेत की ज्याने तुम्ही रिफर करता नेफ्रॉलॉजिस्टला, किडनी स्पेशलिस्ट. पण हे अर्ली सायन्स काय आहेत सिम्पटम्सच्या? व्हॉट आर द अर्ली सायन्स? अनफॉर्च्युनेटली गौरी, जस्ट लाईक हाय ब्लड प्रेशर, किडनी डिसीज इज ऑल्सो सायलेंट किलर. कारण हिस्टॉरिकली आपण काय बघितलंय की 1980s मध्ये वगैरे ना पेशंट्स यूज टू कम इन टू द इमर्जन्सी रूम with either completely gone kidneys or premature heart disease. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की अरेच्या हे त्यांचं किडनीच काम करत नाही. सो इट इज अ सायलेंट डिसीज आपण त्याला म्हणतो, सायलेंट किलर. नाही अनफॉर्च्युनेटली, unless and until it is time to start dialysis, which is less than 10% आपण ऍव्हरेज म्हणतो, तोपर्यंत साईन सिम्पटम्स येत नाहीत. आणि सम ऑफ दोज साईन सिम्पटम्स आर फटीग होणं, की जरा जरी काम केलं तरी थकून जाणं, किंवा पायाला सूज येणं, काय काय खायला गेलं की अरे पहिलं मला भाकरी पिठलं हे सगळं आवडायचं, पण आता ते बघितल्यानंतर मला कधी नॉशिया येतात. राईट राईट, भूक कमी होते. साधारणतः तुमचं इतकं होत नाही आता, कारण का अवेअरनेस आलाय. तर पण एक्स्ट्रीम केसेस मध्ये ट्रेनिंग मध्ये आम्ही बघितलंय की लोकांचं हिमोग्लोबिन जे नॉर्मली 12-13-10च्या वरती असायला पाहिजे ते साधारण 4.5-5-6 पर्यंत येतं. सो एक्स्ट्रीम केसेस मध्ये. आणि लोक जरा जरा गुंगीत वागायला लागतात वगैरे. सो अगेन दीज आर एक्स्ट्रीम सिम्पटम्स किडनी डिसीजचे. फॉर्च्युनेटली आपल्याकडे US मध्ये स्क्रीनिंग चांगलं असल्यामुळे वगैरे इतकं लेट प्रेझेंट होत नाही, तरी येतात. नाही तसं नाही. बट दोज आर युजली द सिम्पटम्स, साइन्स अँड सिम्पटम्स आपण त्याला म्हणतो ऑफ किडनी डिसीज. इट डझंट शो अप अंटिल अनफॉर्च्युनेटली इट्स टू लेट. म्हणून स्क्रीनिंग करणं फार महत्वाचं आहे. बरं. So what are some of the common foods or supplements today that actually are harmful for kidneys? Well, this is a question that I get asked every single time. आणि कसं आहे ना की तू जितक्या डॉक्टरांना विचारशील ते they will probably give you different opinions. A lot of times patients get confused आणि त्यांना कळत नाही काय करावं ते. बेसिकली माझा अप्रोच आहे की कीप इट simple as possible, in a way that you can reproduce your habits on a daily basis consistently over a period of time, 2 years, 3 years, 4 years. कारण आम्ही बऱ्याच वेळेला बघतो आता नवीन ते फॅट डाएट्स असेल, कीटो डाएट्स असेल, व्हॉटएव्हर, the response initially is extremely good. Losing weight is an easy thing if you're at it. एक्स्ट्रीम जर का तुम्ही डाएट मध्ये केलं, कॅलरी रिस्ट्रिक्ट केलं, हे केलं ते केलं, पण नंतर तो कर्व हळूहळू 6 महिन्यात, वर्षभरात, 1-2 वर्षात परत तिकडे येतो. सो ऑल दॅट efforts that one puts in comes to a standstill. As I said, basic simple गोष्ट म्हणजे try and avoid excessive salt as much as possible.
there are a lot of apps available phone वरती. You can actually enter barcodes and quantity and for example वडापाव मध्ये किती salt आहे, bread मध्ये किती salt आहे, sourdough मध्ये किती salt आहे, बर्गरच्या बन मध्ये with cheese without अति nuanced अवेलेबल आहेत ऍप्स आपल्याकडे इंटरनेटवरती फ्री आहेत, काही काही चार्ज ऍप्स आहेत. ते करू. सो नो सॉल्ट और लो सॉल्ट रादर, नो सॉल्ट नाही, लो सॉल्ट, साधारण 2 to 4 grams पर डे. प्रोसेस्ड फूड्स पासून जितकं कमी लांब राहता येईल तितकं लांब राहणं. लो शुगर, जितक्या वेळेला जितकं कमी शुगर घालता येईल तितकं खाता येईल तितकं कमी. ऑफकोर्स दिवाळी वगैरे या सणाला ठीक आहे, पण even artificial sweeteners, there is data ki they are not very good for your kidney health as well as diabetes and hypertension. Sweets आपण म्हणतो, soda, salts, ह्यापासून you have to be a little bit more careful. I won't say don't eat it, but you have to enjoy life. पण seconds ला जाऊ नका. परत एकदाच घ्या, क्वांटिटी हे करा, कॅलरी काउंट व्यवस्थित ठेवा साधारण तुमच्या लाईफस्टाईलच्या ह्याच्याप्रमाणे. आणि नॉट टू फॉरगेट एक्सरसाइज. Set yourself an exercise program. It does not have to be तासाभराचं कार्डिओ वगैरे असं नाहीये. तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं. कारण आम्ही बऱ्याच वेळेला बघतो एक्सेसिव्ह एक्सरसाइज केल्यानंतर मग कुठे गुडघे दुखायला लागतात, कुठे हिप दुखायला लागतं. आफ्टर सर्टन एज यू नॉट यूज टू दिस काइंड ऑफ रिगरस एक्सरसाइज. अँड देन महिनाभर करायचं आणि मग महिनाभर दुखत म्हणून मग परत यू सेट बॅक युअरसेल्फ. सो graded program is very important. 2,000 steps, 5,000 steps, 10,000 steps, 50,000 steps. So these are the small things that you keep in mind. Supplements kasa na Gauri, it is, again, this is a personal opinion. As I said, you can ask 100 physicians, you probably will get 1,000 answers. Ki supplements is a little bit overrated. Market मध्ये सुद्धा हे supplement पाहिजे, ते supplement पाहिजे. आपल्या आजी आजोबांनी वगैरे फारसं काय सप्लिमेंट कधी घेतलं नाही. दे एट व्हॉट वॉज अवेलेबल. घरची डाळ म्हणा, दूध, दही, कॅल्शियम, हे एका ठराविक वयानंतर वुमेनसाठी आणि मेनसाठी. हॉर्मोनल सप्लिमेंट आय थिंक इट्स अ लिटल बिगर इंडस्ट्री देन इट नीड्स टू बी. आणि which supplements are harmful? My simple recommendation would be ask your physician की बाबा रे तुम्ही कुठल्या सप्लिमेंट इज ओके फॉर मी आणि कुठला सप्लिमेंट इज नॉट ओके फॉर मी. अ लॉट ऑफ टाइम्स पीपल इंजेस्ट क्रिएटिन म्हणून एक पावडर असते, ते मसल बिल्ड करायला, थोडक्यात करायला काय हरकत नाही, पण 3 cups ऑफ क्रिएटिनिन आणि हे ते आय थिंक इट्स अ बिट अननॅचरल. आणि यू हॅव मोर टू लूज than to gain in certain situations. खूपसे लोक फास्टिंगच्या आणि डायटिंगच्या वेगवेगळ्या हे सुरू झाल्या, स्टाईल सुरू झाल्या. एकदाच खायचं किंवा इंटरमिटंट फास्टिंग करतात, किंवा म्हणजे वॉटर थेरपी, म्हणजे पाणीच प्यायचं खूप. सो तर मग ह्याचा इफेक्ट होतो किडनीज वरती, आणि लॉंग टर्म म्हणजे लॉंग टर्म काय परिणाम होतो किडनीज? आणि आपण, मला वाटतं आपलं हे बोलणं अगोदर झालं होतं की ना, आम्ही आजी आणि आई आपल्याला शिकवायचं अति सर्वत्र वर्ज्य आहे, की तुम्ही अति काही करू नका. फॉर एक्झाम्पल पाणी, वॉटर डाएट ज्याला म्हणतो आपण, की देर आर केसेस वेअर पेशंट्स हॅव ड्रँक गॅलन्स ऑफ वॉटर, आणि एका ठराविक लिमिट नंतर किडनीज कॅनॉट हँडल. साधारण तुम्ही 1 लिटर 2 लिटर 3 लिटर पर्यंत पाणी पिलं, तुमची कपॅसिटी तुमच्या किडनीची जास्ती असू शकेल, पण then you're risking ki excessive pani is also not good for your kidneys. You will start having brain issues. Excessive pani, water intake घेतल्यानंतर. These intermittent fasting and keto diet, they have a role in today's world. की तुम्हाला weight loss करायचं असेल, तुम्हाला शुगर कंट्रोल करायचं असेल, पण आम्ही असे सुद्धा केसेस बघितले आहेत की they've done to the extreme. keto diet म्हणजे ऍक्च्युली 48 तासातनं एकदाच खायचं, किंवा एक्स्ट्रीम हाय प्रोटीन डाएट मध्ये जायचं. आणि दॅट टू मी इज नॉट नॅचरल. इट इज नॉट हेल्दियर अप्रोच दॅन युअर रेग्युलर बॅलन्स डाएट. फॉर एक्झाम्पल, आम्ही बघितलेलं आहे की आता तुम्ही कीटो डाएट चालू केलं, तुम्ही एक्सरसाइज चालू केलं, तर मसल ब्रेकडाऊन होण्याची रिस्क असते, ज्याला आपण रॅब्डोमायलासिस म्हणून म्हणतो.
आपल्याला आणि लॉट ऑफ टाइम्स these patients might be on medications that may make things worse. की एखादी आता नवीन जे डायबिटीजला मेडिकेशन चालू करतो आपण फार्सिगा आणि जार्डिन्स नावाच्या ह्याच्यामध्ये, सो ते प्लस कीटो डाएट आणि एक्सरसाइज विल मेक यू प्रोन फॉर डिहायड्रेशन. आणि आम्ही बघितलेले आहेत केसेस की अचानक किडनी शटडाऊन होते किंवा मसल ब्रेकडाऊन होतो. Unaccustomed exercise तुम्ही चालू केला तर body is not going to be able to handle it. So I think you have to be very careful. And this is where I said की तुम्ही you have to chalk out a plan with your primary care physician. तुमचा short term goal काय आहे, long term goal काय आहे. Remember की I always tell my patients की साधारण 50-55 नंतर हेल्थ निमोनिया झाला किंवा तुम्हाला काही इन्फेक्शन झालं तर बाउन्सिंग बॅक बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आपली इम्युन सिस्टम जी असते प्रतिकारशक्ती ती नॅचरली कमी होतेच जसं तुम्ही एज यू नॉट गेट यंगर. तर त्याच्यासाठी तुम्हाला मसल मास तुमच्यामध्ये ॲडिक्वेट असणं महत्वाचं आहे की आणि त्या मसल मास कम्स फ्रॉम प्रोटीन इनटेक. आणि हे असं कीटो डाएट वरती जाऊन किंवा इंटरमिटंट फास्टिंग होते वगैरे करून you might jeopardize your ability to bounce back. Immune system affect होऊ शकते. So you have to be careful. In the end, I think what's important is balanced diet. जे तुमच्या घरी असतं, आपल्या घरी डाळ, पोळी, भात, दही, भाजी हे सगळं आणि मीठ कमी ऑफकोर्स, गोड कमी. I think that is where you have to find a balance, and that is where I think will yield you short term and long term, this thing, uh, but not put your kidneys at risk also. And how does it work with water? Like how much water is good amount of water? You'll be surprised. मला ऑलमोस्ट आम्हाला हा दररोज प्रश्न विचारला जातो. गंमत म्हणजे ना, ह्युमन जे ब्रेन जे आहे की मी तुला आपल्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की लाईफ बिगॅन इन वॉटर आणि इट हॅज ट्रान्झिशन फ्रॉम वॉटर टू वॉटर लँड अँड ओनली लँड. तर किडनीज हॅव कम अप विथ अन एक्स्ट्रीमली पोटंट म्हणजे भयंकर स्ट्रॉंग थर्स्ट मेकॅनिझम आपण ज्याला म्हणतो की इट इज फेअर टू से की बाबा रे तुमच्याकडे पाणी आजूबाजूला असेल तर यू विल नेव्हर गेट डिहायड्रेटेड टू अ पॉइंट वेअर यू आर जेपडायझिंग युअर किडनी हेल्थ. You will have your own thirst mechanism active to drink down to a point where you'll be, kidneys will be happy. But of course, in certain situations, आपण medications वरती असतो त्याच्यासाठी तुम्हाला you want to make sure that you take adequate fluid intake. Every person is different. मी माझ्या पेशंट्सना सांगतो की थोडं उलटं बघा तुम्ही की युरिनचा कलर, आपण युरिन कलर चार्ट तुम्ही गुगल केलं की त्याच्यामध्ये ग्रेड्स ऑफ युरिन कलर असतात. तर क्रीमिश किंवा क्रीमी व्हाईट कलर ज्याला आपण म्हणतो, लाईट कलर्ड युरिन. सो दॅट इज ऍक्च्युअली अ गुड इंडिकेटर दॅट यू आर वेल हायड्रेटेड. अगेन we have to tell simple basic recommendations to the patients. So that's what I tell them. Listen to your body. तहान लागली पाणी प्या. नसेल तर मग just keep an eye on the urine color is what I would say. सो डॉक्टर गौतम, आजकाल बरेचदा असं ऐकायला मिळत आहे की किडनी फेलियरच्या केसेस ऐकायला येत आहेत खूप बिकॉज ऑफ ऑटो इम्युन डिसीज. सो ह्याचं कनेक्शन काय आहे? राईट. ऍक्च्युली ऑटो इम्युन आपण जर का ब्रेक केला हा शब्द तर इट मीन्स युअर ओन इम्युन सिस्टम इज अफेक्टिंग युअर ओन बॉडी. हा त्याचा अर्थ होतो. Now, unfortunately, autoimmune diseases मध्ये the major target is blood vessels, in the body. And kidneys are it's almost like a gold mine for blood vessels. प्रचंड त्याच्यामध्ये वॅस्क्युलॅरिटी असते किडनीज मध्ये. सो ऑर्गन्स लाईक ब्रेन, हार्ट, ब्लड वेसल्स इन युअर आर्म्स अँड लेग्स आणि किडनीज, they unfortunately get involved in autoimmune diseases. So although आपल्या भारतीय पॉप्युलेशन मध्ये इतकं प्रेव्हलंट नाहीये ते, पण दिसतं. सर्टन डिसीजेस, IgA नेफ्रॉपॅथी म्हणतो आपण, लुपस म्हणून आहे. लुपस युजली हिस्पॅनिक्स मध्ये असतं, पण आपल्या एथनिसिटी मध्ये भारतीय दिसतं, नाही असं नाही, पण कमी आहे कम्पेअर्ड टू हिस्पॅनिक्स. But definitely, autoimmune disease is one of the top 5 or 6 causes of kidney failure that we see.
Autoimmune diseases, there is no cure for it, right? म्हणजे फक्त Right, आपण मॅनेज करू शकतो मग right, काय? right. I mean, I don't necessarily want to give a gloomy picture, पण autoimmune diseases साधारण क्युरेटिव्ह नसतात. त्याला ट्रीट करता येतं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता एखादा डिसीजचा फ्लेअर अप असेल तर वी हॅव लॉट ऑफ गुड मेडिकेशन्स, स्ट्रॉंगर मेडिकेशन, गुड मेडिकेशन्स दॅट कॅन काम द प्रोसेस डाऊन. आणि आपण म्हणतो जरा की रेमिशन मध्ये आपण ऑटोइम्युन डिसीज मध्ये टाकतो, त्यांना टाकतो. सो आणि मग एकदा ते रेमिशन मध्ये गेल्यानंतर यू हॅव टू मेक शुअर दॅट ते स्टे इन रेमिशन फॉर अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम. सो त्या पिरियडमध्ये तुम्ही मॉनिटर करता. इन्फेक्शन होऊ शकतं, कधी कधी मग दे फ्लेअर अप होऊ शकतं, किंवा स्ट्रेसेस असतात. देर आर लॉट ऑफ फॅक्टर्स. मेडिकेशन कधी कधी लोक इन्शुरन्स नसल्यामुळे बंद करतात. सो a lot of factors can make it worse. But unfortunately, autoimmune diseases cannot be cured, but they can be treated for sure. सो डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की किडनी डिसीज इज अ सायलेंट किलर. तर मग देर इज लॉट ऑफ एन्झायटी, फिअर अमंग्स पेशंट ह्या हे एकदा डिसीजचं चक्र मागे लागल्यावर. सो अशा वेळेस ॲज अ डॉक्टर, ॲज देअर प्रायमरी नेफ्रॉलॉजिस्ट तुमच्याकडे आल्यावरती हाऊ डू यू मॅनेज द अनसर्टनिटी म्हणा डिसीजची, किंवा त्या पेशंटचा ओव्हरऑल तुम्ही प्रोसेस की डायग्नोसिस झाल्यापासून ते त्याचं पूर्ण ट्रीटमेंट हे कशी मॅनेज करता? Right. I think it is a challenging situation की आम्ही रोज बघतो की अचानक we talking to a patient about तुमची किडनी कमी झालेली आहे, पर्सेंटेज कमी झालेलं आहे, आणि you may or may not be facing dialysis आणि transplant. It is actually a very life changing diagnosis to have. A lot of patients are devastated, shocked, आणि त्यांना कळत नाही रिस्पॉन्ड कसं करायचं. आणि somewhere I think like in every other field that you experience, की एक प्रकारचं ट्रस्ट असतं तुमच्या हेल्थ केअर प्रोव्हायडर मध्ये. आणि हे सो टू मी आय थिंक दॅट्स अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग टू एस्टॅब्लिश ट्रस्ट. तुम्ही माझ्याकडे एकदा आला, दोनदा आला, दुसऱ्या वेळेला इट इज हार्ड टू डू दॅट. But you have to make an attempt, to make sure that the patients have faith in you, की तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये. You just sometimes, actually a lot of times, I just sit and listen to them. की मला खरं त्यांना ट्रीटमेंट द्यायला फारसं काही नसलं तरी त्यांच्या एन्झायटीज तू म्हटलीस तसं, त्यांची भीती, त्यांचं अनसर्टनिटीज, त्यांच्या फॅमिली मध्ये काय चालू आहे, हे सगळं ओपन अप व्हायला तुमचं फिजिशियन आणि पेशंटचा ट्रस्ट हा भयंकर इम्पॉर्टंट आहे. आणि रिअली स्पीकिंग, बिफोर एनीबडी गेट्स ऑन डायालिसिस दे शुड बी ऑन अ ट्रान्सप्लांट लिस्ट, अँड दे शुड गेट, ज्याला आम्ही प्रिएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांट म्हणतो, की डायालिसिस व्हायच्या अगोदर तुमचं ट्रान्सप्लांट झालं पाहिजे. सो तो एक स्ट्रगल असतो. देर इज अ लॉट ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स इन हार्ट टेस्ट, हे टेस्ट, ते टेस्ट. आणि आम्ही बघतो पेशंट्स बऱ्यापैकी स्ट्रगल होतात. तर वी आस्क देम टू फाइंड डोनर्स. आणि तो इतका प्रचंड डिफिकल्ट क्वेश्चन पेशंट्सना असतो की आपल्या बायकोची किडनी कशी घ्यायची आपण, किंवा आपल्या नवऱ्याची कशी घ्यायची, आपल्या पोरांना कसं हे करायचं. सो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जर्नी. आणि पार्ट ऑफ द रोल दॅट वी शुड प्ले अँड वी ट्राय टू प्ले टू काइंड ऑफ गाईड दॅम. हे असं विसरून चालत नाही की ऑफकोर्स 20-25-30 वर्ष अगोदर थोडं जरा पटर्नलिस्टिक ऍटिट्यूड होता पेशंट्स डॉक्टरांचा, मी सांगेल ती पूर्व दिशा, असं झालं पाहिजे. पण आता बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात. आता वी गो बाय व्हॉट्स कॉल्ड पेशंट ड्रिव्हन अप्रोच, की बाबा ठीक आहे, हे एक आहे, 2-3 मला वाटते तू हे करायला पाहिजेस, तर तू कुठे आहेस त्या जर्नीमध्ये, व्हॉट डू यू नीड फ्रॉम मी टू हेल्प यू achieve there, to get there. So those are a different kind of techniques and approaches that we use as nephrologists to navigate through. And that's how you help them through that journey. आता हे तुम्ही किडनी डायलिसिस आणि हे सगळं बोलताय. सो असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स, म्हणजे आता तुम्ही हार्ट डिसीज म्हणाला, सो डू यू हॅव टू वर्क विथ ऑल डिफरंट टाइप्स ऑफ? Yeah. I mean, for example, and of course, I'm a nephrologist. आमची प्रायव्हेट ग्रुप प्रॅक्टिस आहे मेट्रो लायना नेफ्रॉलॉजी. आणि
our group is contracted to Atrium Health, Novant Health. These are big institutions. Atrium Health ला आमचं transplant department आहे. So under that one institution, constantly we communicate with cardiologists म्हणा, rheumatologists म्हणा, endocrinologists म्हणा, primary care म्हणा. I think primary care आमची backbone आहे की जेणेकरून आम्ही आम्हाला काही लागलं तरी आम्ही पेशंटच्या प्रायमरी केअर कडे पहिले जातो. So there's a lot of background communication that happens in a lot of cases, to get patients to where they should transplant. लिस्ट करायसाठी साधारण 3-3.5 महिने लागतात, पण त्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा कम्युनिकेशन्स होतात प्रोव्हायडर टीम मध्ये, कमीत कमी म्हणतोय. सो इट टेक्स अ विलेज. मी नेहमी म्हणतो की विलेज म्हणजे आम्ही रोल करायला पाहिजे, तुम्ही तुमचा रोल करायला पाहिजे, फॅमिलीने त्यांचा रोल करायला पाहिजे, आणि ऑफकोर्स वेदर यू बिलीव्ह इन द ऑलमाइटी or not, all stars have to line up to make this happen. So it takes an institution, it takes a village to get things done. सो डॉक्टर गौतम, आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना आज काय टेक होम मेसेज द्यावासा वाटेल तुम्हाला? Well, first of all, again, thank you for having me on your show. Basically, my philosophy has always been keep things very simple, Gauri. जितकं तुम्ही कॉम्प्लिकेट गोष्टी कराल तितकं तुम्हाला लॉन्जेटिव्हिटी आणि रिप्रोड्युसिबिलिटी मध्ये त्रास होईल. सो साधारण एज आय सेड, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल, वयाच्या 20-25 वर्षी इन्सुलिन लागत असेल, किंवा हार्ट डिसीज असेल तुमच्या फॅमिलीमध्ये, सडन कार्डियक डेथ झाली असेल, तर यू प्रॉब्ली शुड स्टार्ट स्क्रीनिंग अ लिटल अर्ली ऑन 30-35च्या वयात. पण नाहीतरी साधारण between 40 and 45 you have to start going to a primary care physician, get basic blood work done, basic tests done, and depending on what you find, have an open communication with your primary care physician, how often do I need to follow up, and basic screening tests ज्याला आपण म्हणतो ते करणं जरुरीचं आहे. Second thing that I would emphasize is have a very very balanced approach to diet. Of course there is a role for these newer medications in certain situations. Extreme fad याच्यामध्ये अडकू नका. Slow and steady. Body needs time to respond and react to changes that you make every day. So have a very good balanced diet. And of course, last but not the least, आता information is available at the tip of your fingers. Chat GPT म्हणा, Google म्हणा. So it's a different beast. I would say awareness असणं एक गोष्ट आहे, आणि ती अवेअरनेसने मिसलेड होणं दुसरी गोष्ट आहे. नॉलेज आणि विजडम मध्ये थोडाफार डिफरन्स असतो. तर have a communication with your physicians. Don't get wrapped up in chat GPTs and Googles and all that stuff, and just keep things in moderation, as we've discussed. So I think those are the few points that I would recommend, keep in mind. डॉक्टर, थँक्यू सो मच. आज तुम्ही आलात, वेळ काढून आज आमच्याबरोबर एवढ्या छान गप्पा मारल्यात. अगदी बेसिक इन्फॉर्मेशन पासून तुम्ही डिटेलमध्ये काय करायचं, सगळं कसं इतकं सुंदर समजून सांगितलं, त्यासाठी मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीच्या दिवशी तुम्ही आम्हाला वेळ काढून आमच्याकडे आलात, त्यासाठी खूप थँक्यू परत एकदा. Thank you so much. I enjoyed the conversation, and hope all the viewers, wish all the viewers a very happy Diwali and healthy new year. Thank you. Thank you so much.